ध्यान समाधीत होते. सुंदर ते ध्यान उभे ठेवरी कर्कटावरी ठेवूनिया, असे ध्यानात होते तुकाराम महाराज. दरवाजा आवाज आला, ठाक 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 ठाक. समाधी त्यांची अतिथी देव भव, पहिले देवाकडे म्हणजे बाहेरचा देव, अतिथी देव भव. तुमच्या घरी कधी एखादा अतिथी आला तर तुम्ही काय करा? त्याला देवाच्या नजरेत बघता. असे तर दाखले माझ्याकडे हजार आहेत, पण आता माहीत नाही आणि वेळ पण आता काय सांगायचं. कारण मी तुम्ही जोपर्यंत म्हणणार नाही थांब तोपर्यंत हरिओमदास नॉन टॉप हे लक्षात येईल. बरं, आता आपण कुठं आलेलो आहे? बस तुकोबा. अशा प्रकारे सैनिक आले, दरवाजा तुकोबांनी खोललेला आहे. नमस्कार, या अतिथी घेऊन बसा, दूध द्या, पाणी द्या, जेवून जावा. तुकोबा, छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला येथे पाठवलं. तुम्ही दुःखी आहात, तुम्हाला सुखी करण्यासाठी त्यांनी नजराना पाठवलेला आहे. हा घेऊन आम्हाला रजा द्या. काय नजराना पाठवलेला आहे? तुकाराम महाराजांनी बघितलं. तुम्हाला सुखी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा नजराना पाठवलेला आहे. आम्ही तेने सुखी, विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखी, तुमचे हे रिक्त धन ते माझं मृत्तिके समान. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणावा हरीचे दास, तुका म्हणे माझं हीच आस. हे शब्द ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर गेलेले आहेत, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून चलो मन गंगा यमुना तीर, चलो मन गंगा यमुना तीर, गंगा यमुना निर्मल पानी, शीतल होये शरीर, चलो मन गंगा. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलेले आहे. ते रडू लागलेले आहेत. काय संत आहे, वाह काय संत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबांचे पाय धरले आणि रडू लागले. मला उपदेश करा, मला उपदेश करा तुकोबा, मला उपदेश करा. तुकोबांनी सांगितलं, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणावे आहे तुझा. असे माझे तुकोबा होते. आज तुम्हाला म्हणलं आम्ही तुम्हाला आमदार बनवायचंय बाबा, सगळ्यांनी ठरवलेलं आहे, तर तुम्ही काय कराल? तुम्ही उपाधी मागालच. तर इथं बघा काय, इथे पाहिजे जातीची आहे का? इथं नको म्हणणारं पाहिजे, नको नको नको. म्हणून भगवंत म्हणतो, श्रेय ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल, त्यागात त्यागात शांतीनंतरम. तुम्हाला शांती कशाने मिळेल? त्यागाने. मग मिश्रीचा त्याग करा की. कधी करणार मिश्रीचा त्याग? सांगा तुम्ही मला आज. कधी करणार मिश्रीचा त्याग? कधी करणार बिडीचा त्याग? कधी करणार गांजाचा त्याग? आणि कधी करणार दारूचा त्याग? कधी करणार ह्या मांस मच्छीचा त्याग? नरकात गेल्यावर कोण तुम्हाला समजावणार नाही, हे लक्षात ठेव. समजावणार का कोण? तिथे मग कसं आहे माहिती, तुम्हाला उकळत केले का तरी काढायची हत्यारे त्या यमदूतांकडे. कधी दात उपसते, कधी कान तोडते, चावती धावती तोडती. म्हणून माझ्या मायबापांना पाप करू नका, पाप करू नका. अहो तुकोबा म्हणतात, पराविया नारी आम्हाला रुक्मणी समान, पराविया धन मृत्तिके समान. अशी जर तुमची वृत्ती निर्मळ झाली तर तुम्हाला काळ काय करेल? पायाच पडत. सत्यापुढं अहो देवाचं नाही चालत, सत्यापुढं. कारण देवच सत्य आहे. सत्य साचे खरे, नाम विठोबाचे बरे, है का नाही? देव काय आहे?
सत्य. तर अशा प्रकारे तुम्ही सत्य राहिले पाहिजे. मग या शरीराचा मोह तुम्हाला जोपर्यंत आहे तोपर्यंत परमात्म्याची ओळख होणार नाही. कारण शरीरात मन आहे. तारा म्हणाली त्या रामाने, श्री रामचंद्र प्रभूने त्या बालीला बाण मारला आणि बाली घायल झाला, त्याचा वध झाला, बाली धराशायी झाला. त्याची पत्नी तारा रडू लागली. अंतकरणातून ती व्याकुळ झाली. इतकी रडू लागली. माझा पती मेला. रामाला कळवळा आला. राम म्हणला का रडतेस तारा? तारा म्हणे रामाला याचा जीव गेला. राम म्हणे तारेला या जीवाला कधी तू येताना का जाताना पाहिला का? ती म्हणे रामाला जीवाला मी कधी येताना जाताना पाहिला नाही. मग ज्याला येताना नाही पाहिला, जाताना नाही पाहिला, त्याला आपला पती कशी म्हणते सांग तारा मला. तेव्हा तारेला विवेक जागृत झाला. ज्याला कधी येताना पाहिला नाही, त्याला कधी जाताना पाहिला नाही, आणि तो माझा पती कसा असू शकतो? रामाने तिला बोध दिला. तिचा विवेक जागृत झाला. हे जे तुमचे पती आहेत ते मर्त्य आहे. आपला खरा पती कोण आहे? परमात्मा. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. गळा बांधून अहो माझा घसा आता फाटणार पार. पावन माईक नाही काय बोला, तिथवर आवाज जावा लागतो. दुनिया दावली काय सांगावं. लक्षात घ्या. अशा प्रकारे तारा म्हणू लागली प्रभू मला बोध झाला. शरीर नाशवंत, त्यात काय सत्य? आज ना उद्या ते जाणारच. तारेला बोध झाला. मग काही दिवसांनी तारेचा उद्धार झाला. तिला रामाची भक्ती लागली आणि मग ती गेली वैकुंठाला. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा. अशा प्रकारे ताराही गेली वैकुंठाला. दुसरा दृष्टांत द्यायचा म्हणलं तर रावणाने सीतेला रथात वडत ताडत नेली, कशी तरी बसवली. सीताने आक्रांत केला, वाचवा राम मला. राम गेले होते त्या मृगाला पकडायला. आता काय राम येतोय चराचरात भरून उरलेला, लीला करायला मोकळा तुम्हासाठी. लीला रामाची. राम कुठे जाईल? राम ह्या क्षणी चराचरात भरून उरलेला आहे. लक्षात घ्या. रावणाने ज्या वेळेस त्या रथामध्ये त्या सीतेला उत्तरेच्या दिशेकडे नेऊ लागलेला आहे आणि सीता ओरडू लागलेली आहे. सीतेचा आवाज त्या जटायूला आलेला आहे. जटायू म्हणला माझ्या माता माऊलीला हा राक्षस घेऊन चाललेला आहे, मला वाचवणं माझा धर्म आहे. अरे रावण बलशाली आहे, पण राम कार्यात माझा जीव गेला तरी काय हरकत नाही. तुम्ही 2-2 मिनिटाला खोटं बोलताय. जेव्हा तिथं जे सोडून धर्म राहिला बाजूला. अहो तुम्हाला काय पाहिजे? एखाद्याने सांगितलं लालच, अरे पार्ट्या बदला, हा काय पांडुरंग. आता तुम्ही कोण आहात? वारकरी आहात सगळे, पण आता इलेक्शन येऊ द्या. 5-5 हजारांचे बंडल येऊ द्या तिच्यामध्ये, मग कळेल तुमचं काय खरं आहे आणि काय खोटं आहे. पितळ उघडं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबा काय म्हणतात? हे ते पाहिजे जातीचे येड्या गवाळाचे काम नाही. आणि नंतर जटायू उडत आलेला आहे आणि त्या रावणाला त्या जटायूने पकडलेला आहे जिसक्या त्या पंजाब, आणि त्याला उचलला
आणि त्याला आपटला 3 वेळा. रावण पण कुरदावला. हा मच्छर मला आपटू लागलेला आहे आणि मी रावण आहे रावण. त्याने तलवार काढली आणि त्याचे पंख कापून टाकलेले आहेत. आणि जटायू काय करणार, पंखातच सगळा जीव त्याचा. तुमचे हात कापले तर तुम्ही प्रतिकार करू शकणार नाही. संपला जटायू. रडू लागला. रावण गेला उत्तर दिशेकडे त्या सीतेला घेऊन हसत. जटायू रडू लागला. तो पंख कापले यामुळे रडत नव्हता. माझ्या सीतेला मी वाचू शकलो नाही यासाठी तो रडू लागला. राम आणि लक्ष्मण शोधत शोधत त्या ठिकाणी आले आणि जटायूकडे पाहिलं. जटायू, तुमचे हे काय? रावण उत्तर दिशेकडे सीतेला घेऊन गेला. राम, मला तुमच्या समोर मरण येऊ लागलेलं आहे. राम म्हणला, तुम्ही सांगा, तुम्हाला आत्ता मी अमर करतो, तुम्हाला परत मी जसा आहे तसा करतो. नको राम, नको. मला आता शेवटचा निरोप द्या, कारण माझा शेवट गोड झाला. राम, तुम्ही माझ्या समोर आहात. आणि रामाने त्यांना मांडीवर घेतलं. रामाने त्यांना मांडीवर घेतलं आणि रामाचं मुख पाहत पाहत त्याचा जीवात्मा बाहेर निघाला. कुणाचा? जटायूचा जीवात्मा बाहेर निघालेला आहे. आणि जसा जीवात्मा त्याचा बाहेर निघालेला आहे त्याने चतुर्भुज रूप धारण केलेलं आहे. काय केलेलं आहे? चतुर्भुज रूप. त्याला चतुर्भुज रूप त्यांनी धारण केलं. तो विष्णुदूत झाला ऑटोमॅटिक. आणि वैकुंठातून 4 स्वर्गदूत म्हणजेच ते विष्णुदूत ते गरुड घेऊन आलेले आहेत. आणि जटायू त्यात बसलेला आहे. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. अहो, तुमचा राम राम कधी होणार असा? तुम्ही काय उतार्याचा चाललाय तुमचा? सांगा मला. शेती करायची, याचा उतार्याटा कर, त्या कचेरीत जा, या कचेरीत जा. राजकारण, गजकारण, गाडी बंद पडली. काय सांगू बाई, दुखायला लागलाय गुडगा, कंबर, पोट, पाप करतोय लपून लपून. ते कोणाला सांगत नाही, मात्र डॉक्टराला सांगतोय. डॉक्टर, छातीत लय काय यार लागल्यात बघा. अरे किती जणांचं लुटलंय, किती गबाळ जमवलंय, ते आम्हाला सांगत नाही. फक्त छातीत दुखायला लागले. अरे केली कर्म झाली तेच बघा आली. उपजले मेला ऐंशी किती चांगल्याला बा, चांगल्याला कधीच काय होणार नाही. ते साधू 100 वर्ष झालेलं आहे, करतोय बाबा भक्ती, पण त्याला काय व्हायना नाही. आणि आपण तूप रोटी खाऊन सुद्धा आपल्याला काही ना काही शुगर आहे, ब्लड प्रेशर आहे, काही ना काही रोग आपल्याला झालेला आहे. अहो, हे आपलं पाप आहे, हे आपल्याला कळत नाही. सद्गुरू सांगतो, हे बाबा हे पाप आहे, हे पाप करू नको. तुला किती वेळा सांगितलं जित्या, का जित्याची खोड गेल्याशिवाय जायची नाही. सांगा बरं. अशी गोष्ट आहे. हे बघा, परमार्थ खूप सोपा आहे. 28 बैसुनी करायचे तावडी अनंत आळावर रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्राचा, पण दुर्गुण नसावेत. बरं, मनुष्य कोण आहे? मनुष्य कोण आहे? अहो, सगळे मेंढर आहेत, सगळी जनावर. म्हणून पांडुरंग तिथं तुकोबा म्हणतात. ते काय त्याला पाषाण नका म्हणू, तो खरा खरा पांडुरंग आहे. त्याला लोक पाषाण म्हणतात. खरंय, मेंढरांना ते पाषाणच दिसतंय मेंढरांना. कारण तुम्ही माणसं झालेतच कुठं? तुम्हाला तो खरा खरा दिसायला तुम्ही माणसं नाही, त्यामुळे तुम्हाला ते दगड दिसतोय. लक्षात घ्या. आणि ज्याला दिसतं मग उगाच ते ज्ञानोबा म्हणतात का, रूप पाहता लोचन सुख झाले वो साजनी, उगाच म्हणतात कधी. सांग बरं, आपण मानव झालो आहोत हे कसं ओळखावं? शेजारच्या घरच्यांनी मर्चडीज घेतली, 4 व्हीलर घेतली, आपण पेढे वाटायचे. हे शेजारच्यानी किती चांगले झाले, शेजारच्या मुलाला मुलगी मिळाली, वा परमेश्वरा पांडुरंगा किती दिवस हो तडपड होता, आता मुलगी मिळाली, हे तुला पेढा.
नीट लक्षात घ्या मी काय म्हणतो. हे परमार्थाची तुम्हाला मी खाचा खुणा सांगतोय. हे तुमच्यात लक्षणं असली तर परमेश्वर कृपा करा, नाही तर हट सावंती घटा, देवाला टाइम नाही. समोरचा मुलगा पोलीस झाला, वा देवा असंच ह्याचा दुसरा भाऊ पण डॉक्टर होऊ दे, ह्याच्या मुलीचं लग्न होऊ दे. ज्याच्या मुखात ज्याच्या इंद्रियात ह्या गोष्टी आहेत समजायचं तो मनुष्य आहे. तो कोण आहे? आणि ज्याच्या मनामध्ये मला पद मिळालं पाहिजे होतं, या उघड्याला मिळालं, गाडा